मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रॉमिस केलं होतं की आपण एक व्हिडिओ बनवूयात ज्याच्यामध्ये RAS रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर आज आपण त्याच विषयावरती जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत किंवा त्याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत. तर RAS म्हणजेच रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम. रेटिक्युलर फॉर्मेशन नावाचं एक नसांचं जाळं असतं. हे डोक्याच्या पाठीमागं असतं. त्याला न्यूरोलॉजिकल नेटवर्क असेही म्हणतात. म्हणजेच एक प्रकारचं ते फिल्टर असतं. RAS म्हणजेच मेंदूमधील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपली जागरूकता, अटेन्शन आणि झोपण्याची व उठण्याची चक्र नियंत्रित करतो. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर RAS हा मेंदूचा फिल्टरसारखं काम करतो. आपल्याभोवती खूप माहिती असते, परंतु RAS ठरवतं की कुठे लक्ष द्यायचं व कशाकडे दुर्लक्ष करायचं. म्हणूनच आपण महत्त्वाच्या गोष्टींवरती फोकस करू शकतो. RASची मुख्य कामं कोणती? तर लक्ष केंद्रित ठेवणे म्हणजेच फोकस राहणे, जागृत अवस्था म्हणजेच अवेअरनेस, झोप आणि जागरण नियंत्रित करणे, महत्त्वाची माहिती निवडणं. RAS हा मेंदूचा फिल्टर असल्यामुळे आपण ज्या गोष्टींवरती वारंवार लक्ष देतो त्याच गोष्टींना आपण महत्त्व देतो. म्हणूनच आपण जे बोलतो ते RAS लक्षात ठेवतो आणि त्यामुळे ते त्याच गोष्टींना शोधायला लागतं आणि तुम्ही फोकस केलेल्या गोष्टी ते तुमच्यासमोर आणतं. RAS हे आपल्या मेंदूमध्ये असतं. ते मेंदूच्या खालच्या भागात म्हणजेच ब्रेनस्टेममध्ये असतं. RAS हा एकच छोटा भाग नाही, तर नर्व्ह सेल्सचं पूर्ण जाळं आहे, नेटवर्क आहे. आणि हे जाळं मेडुला, पोन्स आणि मिडब्रेन या भागांमध्ये पसरलेलं असतं. म्हणजेच आपल्या डोक्याच्या पाठीमागे आपल्या मेंदूच्या खालच्या भागामध्ये ब्रेनस्टेम असतं. त्याच्यामध्ये हे 3 भाग असतात. म्हणजेच कोणता की मेडुला, पोन्स आणि मिडब्रेन ह्या भागांमध्ये हे जाळं पसरलेलं असतं. म्हणजे त्याची व्याप्ती किती असेल, त्याचा एरिया किती असेल ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता. तर हे सगळे भाग मिळून ब्रेनस्टेम बनतं. हे जे 3 भाग आहेत ते सगळे मिळून एक ब्रेनस्टेम बनतं. तर RASचं लोकेशन मेंदूच्या खालच्या भागात असतं. त्याची रचना एका जाळ्यासारखी असते. हे 3 जे भाग आहेत ना, तर त्याच्याविषयी आपण समजून घेऊया. तर मेडुला म्हणजे काय? तर मेडुला हा मेंदूचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. मी तुम्हाला इथं थोडंसं तुम्हाला मी एक अशी कल्पना देईन की जर माझं प्रोनाऊन्शन जर काहीतरी चुकीचं असेल, इकडं तिकडं काहीतरी थोडंफार झालं तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. कारण ह्या ज्या सायंटिफिक भाषा आहेत कधी कधी त्या आपल्याला प्रोनाऊन्शनमध्ये किंवा काय उच्चारणामध्ये आपल्याला थोडंसं गडबड होऊ शकते. तर तुम्ही माहितीकडे थोडंसं लक्ष द्या आणि जर काही थोडं इकडे तिकडे झालं तर तुम्ही दुर्लक्ष करा. तर मेडुला म्हणजे काय? तर मेडुला हा मेंदूचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. हा ब्रेनस्टेम म्हणजेच मेंदूच्या खालच्या भागामध्ये असतो. स्पायनल कॉर्डच्या अगदी वर आणि मेंदूच्या खाली याचं ठिकाण आहे, लोकेशन आहे. मेडुलाचं मुख्य काम म्हणजे आपल्या शरीरातील ऑटोमॅटिक आपोआप चालणाऱ्या गोष्टी कंट्रोल करणं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या ऑटोमॅटिक गोष्टी चालतात ना, श्वास घेणं, हृदयाची धडधड असणं किंवा जे काही ऑटोमॅटिक चालतं, ज्याच्याकडे आपण फोकस करत नाही किंवा ज्याच्यासाठी आपल्याला काही काम करावं लागत नाही, त्या ऑटोमॅटिक चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कंट्रोल करणं. जसं की हृदयाची धडधड म्हणजे हार्ट रेट, श्वासोच्छ्वास म्हणजेच ब्रीदिंग, रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, रिफ्लेक्सेस म्हणजेच उदाहरणार्थ शिंक येणं, खोकला येणं किंवा उलटी येणं. मेडुला इतका महत्त्वाचा आहे की आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही, कारण तो लाईफ सपोर्ट फंक्शन्स कंट्रोल करतो. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण झोपेत असताना श्वास घेतो, हृदयाची धडधड चालू असते. मेडुला हा शरीराच्या इन्सेन्शियल फंक्शनचा कंट्रोलर आहे. म्हणजे तो सगळ्या गोष्टींना कंट्रोल करतो, तो कंट्रोलर आहे. आता आपण पॉन्स म्हणजे काय हे जाणून घेऊयात. तर सेम मेडुलासारखंच हा पण मेंदूचा महत्त्वाचा भाग आहे जो ब्रेनस्टेममध्ये असतो. त्याचं एक्झॅक्ट लोकेशन हे मिडल ब्रेनच्या खाली म्हणजेच पोन्सच्या हा मेडुला आणि वरच्या भागाला जोडणारा ब्रिज आहे. पोन्स हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. त्याचा अर्थच ब्रिज किंवा पूल असा आहे. तर पॉन्सचं मुख्य काम काय असतं हे आपण पाहूयात. झोप कंट्रोल करणं, श्वासोच्छ्वास रेग्युलेट करण्यास मदत करणं, चेहऱ्याच्या हालचाली कंट्रोल करणं, ऐकणं आणि बॅलन्समध्ये मदत करणं हे त्याची मुख्य कामं आहेत. तर श्वासोच्छ्वासमध्ये रेग्युलेट म्हणजेच आपण एक संथ गतीनं आपला जो श्वासोच्छ्वास चालू असतो ना, ज्याच्याकडे आपण लक्ष पण देत नाही, तर त्या गोष्टी रेग्युलेट करण्यामध्ये ते मदत करतं. तर पोन्स हा महत्त्वाचा आहे कारण तो मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना सिग्नल पाठवण्याचं काम करतो. म्हणजे किती महत्त्वाचं काम आहे बघा हे. तो आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना सिग्नल पाठवण्याचं काम करतो. त्यामुळे बॉडी कॉर्डिनेशन म्हणजे समन्वय नीट चालतं, आपल्या बॉडीचं कॉर्डिनेशन नीट चालतं. म्हणजेच पॉन्स हे ब्रिज आणि कंट्रोल सेंटरचं काम करतं.
जो मेंदूच्या पार्ट्समध्ये मेसेज पोहोचवतं. म्हणजे किती अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे किंवा ही आपल्याला माहिती मिळत आहे की पोन्स किंवा हे आपल्या मेंदूचे जे वेगवेगळे भाग असतात ना, ते किती आपल्या शरीरावरती, आपल्या माइंडवरती, आपल्या सगळ्याच गोष्टींवरती किती म्हणजे कंट्रोल करणं किंवा त्याला व्यवस्थित कॉर्डिनेशनमध्ये ठेवणं किंवा मेसेज पाठवणं, ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना, ते किती छान पद्धतीनं ते करतात. तर आपण मिडब्रेन म्हणजे काय पाहू, तर सेम हा पण मेंदूच्या ब्रेनस्टेमचा मधला भाग आहे. त्याचं लोकेशन पोन्सच्या वर आणि मेंदूच्या वरच्या भागाखाली, म्हणजेच मेडुला, पोन्स आणि मिडब्रेन असा क्रम असतो. म्हणजे आधी मेडुला, नंतर पोन्स आणि नंतर मिडब्रेन असा क्रम असतो. तर मिडब्रेनचं मुख्य काम काय आहे, दृष्टी कंट्रोल करतं म्हणजे फोकस, आवाजावर प्रतिक्रिया देतं, शरीराच्या हालचालीमध्ये मदत करतं. मिडब्रेन हा महत्त्वाचा आहे कारण तो जलद प्रतिक्रिया देण्यास मदत करतो आणि सेन्सरी सिग्नल प्रोसेस करतं. सोपं उदाहरण जर द्यायचं झाल्यास, अचानक मोठा आवाज आला की आपण लगेच मागे वळतो. जर आपल्यासमोर काहीतरी अचानक मोठा आवाज आला तर आपण लगेच सतर्क होतो आणि मागे वळतो. किंवा पाठीमागे कुठून काहीतरी आवाज आला आहे आपल्या बाजूनं, तर आपलं लक्ष लगेच फोकस तिकडे वळतो आपला, म्हणजे आपण आवाजाच्या दिशेनं वळतो किंवा तिकडे लक्ष आपण फोकस देतो. तर हे सिग्नल जे आहेत, सेन्सरी सिग्नल, तर हे त्याच्यामध्ये येतं. हे मिडब्रेनमुळे होत असतं. म्हणजेच तुम्ही हे समजून घ्या की मेडुला बेसिक लाईफ फंक्शन्स म्हणजेच श्वास चालू ठेवणं वगैरे हे कंट्रोल करतो. पोन्स हा कनेक्शन म्हणजे झोप कंट्रोल करणं. मिडब्रेन म्हणजे रिफ्लेक्स आणि विजन, ऐकणं, आवाज आला तर जागं करतं. म्हणजे जरी आपण झोपलेलो असू ना आणि आपल्याला काहीतरी असा आवाज आला आणि आपण अर्धवट झोपेत असू ना, तर आपल्याला ते जागं करतं. म्हणजे आवाजानं आपण जागे होतो. म्हणजेच ते ऐकणं आणि पाहणं आणि रिफ्लेक्स ह्या गोष्टी मिडब्रेनच्या हातामध्ये असतात, म्हणजे हातीत असतात. आणि पोन्स म्हणजे कनेक्शन, झोपेचं कंट्रोलिंग वगैरे करणं, जे काही मेसेज वगैरे देणं. म्हणजे किती महत्त्वाच्या हे पार्ट्स आहेत आपल्या. ही जी माहिती किंवा हे जे संशोधन आहे ते आपल्याला जिसेपी मोरुजी आणि हॉरिस मगुन यांनी 1949 साली रिसर्च करून RASचा शोध लावला आहे. म्हणजे आता आपण हे RAS, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीमबद्दल जे बोलत आहोत, त्याचा शोध मुख्यतः जिसेपी मोरुजी, हॉरिस मगुन यांनी रिसर्च करून RASचा शोध लावला आहे. म्हणजे किती महत्त्वाचा शोध आहे पहा. त्यांनी शोधलं की मेंदूमध्ये ब्रेनस्टेममध्ये एक सिस्टीम आहे. त्यांनी त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलं. RAS ॲक्टिव्ह असेल तेव्हा माणूस जागा असतो आणि RAS इनॲक्टिव्ह असेल तेव्हा माणूस झोपी जातो किंवा त्याला झोप येते, गुंगी येते किंवा जे काही. एकदा त्यांनी एका मांजरावर हा प्रयोग केला. स्टेप 1मध्ये त्यांनी मेंदूचा वरचा भाग आणि खालचा भाग ब्रेनस्टेम कनेक्ट ठेवला, तेव्हा मांजर जागी होती. स्टेप 2मध्ये त्यांनी ब्रेनस्टेममधील एक स्पेसिफिक भाग RASचा जो भाग आहे त्याला डिस्टर्ब केलं, तेव्हा मांजर अचानक झोपेच्या अवस्थेत गेली. परत स्टेप 3मध्ये त्यांनी तो भाग पुन्हा सिम्युलेट केला, तर मांजर पुन्हा जागी झाली. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की ब्रेनस्टेम मध्ये एक सिस्टीम आहे जी कंट्रोल करते, जागं राहणं, झोप येणं, अलर्टनेस या गोष्टी कंट्रोल करते. तर जिसेपी मोरुजी यांच्याबद्दल आपण समजून घेऊयात. जिसेपी मोरुजी हे एक प्रसिद्ध इटालियन न्यूरोसायंटिस्ट, मेंदूशास्त्रज्ञ होते. ते मेंदू आणि नर्वस सिस्टीमचा अभ्यास करायचे. त्यांनी हॉरेस मगुन यांच्यासोबत मिळून RASवर संशोधन केलं आणि हा शोध न्यूरोसायन्समध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. आता आपण हॉरेस मगुन यांच्याबद्दल जाणून घेऊ. ते एक प्रसिद्ध अमेरिकन न्यूरोफिजिओलॉजिस्ट होते. यांनी व जिसेपी यांनी मिळून केलेल्या यांच्या संशोधनामुळे आपल्याला RASबद्दल समजलं. हा शोध न्यूरोसायन्समध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तर ही आहे RASची पार्श्वभूमी, की ह्याचं संशोधन कुणी केलं, कसं केलं, त्याच्यासाठी त्यांनी काय काय प्रयोग केले वगैरे, हे सगळं आपल्याला समजलेलं आहे. तर आपल्याला ह्याचा वापर करून आपल्याला मॅनिफेस्टेशन कसं करता येईल किंवा ह्याचा वापर आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी हे कसं काम करतं, याविषयी आपण पुढच्या भागात समजून घेऊयात. कारण हा व्हिडिओ फार मोठा होईल. हे फक्त आपल्याला समजून घेतलं की आपण ह्या गोष्टी कशा काम करतात. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याविषयी आपण समजून घेऊ की हे कसं मॅनिफेस्ट होण्यासाठी आपल्याला मदत करतं. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.